आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता प्रश्न नंबर 3, शेवटचा प्रश्न. जर तू कधी कुठल्या अडचणीत सापडलीस तर तू ती अडचण सोडवशील की त्यापासून पळ काढशील? आयुष्यात कुठलीही अडचण आली तरी अर्थातच ती मी सोडवेनच. कारण या जगात प्रत्येक कुलपाची चावी असते, फक्त आपल्याला ती शोधावी लागते. आणि मला विश्वास आहे, देव जेवढ्या आपल्या आयुष्यात अडचणी देतो ना, तेवढं त्या अडचणींमधून बाहेर निघण्याचा मार्ग सुद्धा दाखवतो. फक्त त्यासाठी आपले डोळे उघडे हवे. वा, सगळ्या प्रश्नांची अगदी योग्य उत्तरं दिलीस तू. कसं आहे, आमच्या भैरवीताई ना थोड्या कडक स्वभावाच्या आहेत, पण मनाने खूप चांगल्या आहेत त्या. मी जरी देवांशी आई असले ना, तरी त्यांचं देवांशवर खूप प्रेम आहे. आणि आमच्या अडचणीच्या काळात त्यांनी आम्हाला खूप आधार दिलाय. त्यामुळे आम्ही मानतोही त्यांना. त्यांनी तुला प्रश्न विचारले म्हणून तू वाईट वाटून घेऊ नकोस. हा, नाही आई, मला अजिबात वाईट नाही वाटणार. तुझ्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं. देवांसाठी मला जशी मुलगी हवी होती ना, अगदी तशीच आहेस तू. देवानीच तुमची जोडी जमवली म्हणा. बरं, मग जमिनीबद्दल कल्पना हवी. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे, भैरवीताईंनी जर विचारलं की तुमची कुठे जमीन आहे का, जिची कोर्ट केस वगैरे सुरू आहे, तर हो म्हणून सांगा. पण आमची अशी कुठली जमीनच नाहीये. ते माहितीये मला, पण तू हो म्हणूनच सांग. हा, म्हणजे मला खोटं बोलावं लागेल? नाही, म्हणणं बरोबर आहे तुझं, पण चांगल्या कामासाठी कधीतरी खोटं बोललं तर काही हरकत नसते. करशील ना माझ्यासाठी एवढं? पण खोटं कधीतरी समोर येईलच ना, तेव्हा काय करणार? हा, तेव्हा बघू ना आपण. आणि तशीच काही वेळ आली तर मी असेनच तिथे. माझ्यासाठी करशील ना एवढं? हो. बरं, मग मी ठेवू आता फोन. संध्याकाळी भेटूया. हा, चल ठेवते. तुझ्या पोह्यांचा वास अख्ख्या घरवर असा मस्त दरवळतोय. खरं सांगतो सई, जहागीरदारांपर्यंत हा वास पोचला ना की ते जाम खुश होणार आहेत बघ. आणि पहिला घास पोटात गेला रे गेला, ते लगेच तुला होकार देऊन टाकतील. मामा, तू कितीही गोड बोलून माझं कौतुक केलंस ना, तरी चहा परत तुला मिळणार नाही. सई, झालेत ना पोहे करून? जा आता तयार हो. अगं पाहुणे कधीही येतील. जा. आई, मी फक्त किचन ओटा पुसते आणि लगेच जाते. मी करते. सई, तुला आता ही असली कामं करावीच लागणार नाहीये. का? का? अगं तू एवढ्या मोठ्या घरामध्ये सून म्हणून जाणार आहेस, त्यामुळे तुलाही आता असली कामं करायची अजिबात गरज नाहीये. राणी बनून राहशील तू त्या घरात, राणी. आणि ही असली छोटी मोठी कामं करायला ना, तिथे चिक्कार नोकर चाकर असतील. मामा, घरात कितीही नोकर चाकर असू दे, पण त्या घरातली स्त्री जेव्हा वस्तूंवर हात फिरवते ना, तेव्हा त्या घरात साक्षात लक्ष्मीचा वास असतो. हो ना आई? लाख मुलाचं बोललीस परी. आई, सई त्या घरात जाईल ना, तर त्या घराचं देऊळ बनवेल बघ. हो खरंय,
पण ते करण्यासाठी हिला आधी तयार व्हायला हवं ना. चल अगं आई, तू चल चल. भांडी राहिली ती घासून अगं मी घेते ना. करते ग, तू चल बरं. तू चल 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 चल. ऐकतच नाही हा. ऐकते माझं. जा. सगळं काही चांगलं होणार आहे बघ. होणार ताई, नको काळजी करूस. होईल. होमी ते पटकन कर बाबा, आणखी काय राहिलंय? येस. ओके बस बस बस. सगळं ठीक आहे. परफेक्ट. परफेक्ट. येस. चलो ग्रेट. हॅलो. काय बोल, कसा दिसतोय? हॅलो. हे रिया. 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 ए रिया उठ. रिया, अरे काय झालंय रिया? रिया. दादा दादा मला काहीच नाही झालंय रे, पण तू इतका हँडसम दिसतोयस ना की वहिनी तुला बघून फ्लॅटच होणार आहे. सिरियसली गाईज, नौटंकी. ए दादा खरा, रिया खरं बोलतीये. तू आज कमाल दिसतोयस. ओके थँक्यू सो मच. हे दादा, मी काय म्हणते, आज आपण मुलगी बघायला चाललोय. तुला जर का ती आवडली तर आपण तिला घरी घेऊन यायचं का? व्हॉट्स आहे? नॉट बॅड यार. म्हणजे बघ ना, तू असं जाताना एकटा जाशील आणि येताना असा जोडीने येशील. I'm excited यार. मस्त. येस रे. आयडिया मस्त आहे तुमची, मस्त आयडिया. आपण एक काम करू, ही आयडिया ना आधी आईला आणि जानूला सांगूया. त्यांचं काय म्हणणं जरा बघायला पाहिजे ना. आई जानू, एक मिनिट त्यांना विचारतो फक्त. आई जानू, अरे काय झालं? कॅन्सल. कॅन्सल. आपण आहे ना पूर्ण रिच्युअल्स करूनच वहिनीला घरात घेऊन येऊ. आता फक्त तिला बघायला जाऊ. येस. ओके. बरोबर. ऐक ना, तू बहिणीला काय काय प्रश्न विचारणार आहेस? अरे तो काहीच विचारणार नाहीये, सगळं आत्या विचारणार आहे. म्हणजे तिच्या वधू परीक्षेत जर का वहिनी पास झाली तर मग हा तिच्या गळ्यात हार घालेल. बापरे, तुम्हाला फारच घाई झाली ना माझ्या लग्नाची. हो. म्हणजे माझ्या कानात ना आत्तापासूनच लग्नाची सनी वाजायला लागलीये. अरे 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 काय चाललंय? काय का त्रास देताय माझ्या मुलाला? एक्झॅक्टली. आणि तुम्ही इथेच काय गप्पा मारताय? आपल्याला निघायचंय, चला. अगं मम्मा मम्मा मम्मा, बघ तरी त्याच्याकडे, किती छान दिसतोय तो. आणि तसंही आमच्याकडे कोण बघणार आहे आज? अगो बाई, खरंच मी बघितलंच नाही. खरंच फार छान दिसतोयस तू देवांश. थँक्यू. आता लवकरच तू तुझ्या होणाऱ्या बायको बरोबर नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहेस. आमच्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. पण जानू, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे जर त्यांचं प्रेडिक्शन खरं असेल तर माझ्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार आहे. आता कसलाही विचार करायचा नाही. माझी खात्री आहे, एकदा का माझी सून या घरात आली ना की सगळं चांगलंच होणार आहे. चला चला निघूया. एक मिनिट, कोणाची दृष्ट नको लागायला. चला. येस. चला. चलो. अगदी नक्षत्रासारखी सुंदर दिसते हो. बर. आणि आता हा हार घाल, म्हणजे आणखी सुंदर दिसशील. आई, कोणाचा हार आहे हा? अगं, तुला एवढं मोठं स्थळ सांगून आलंय ना, म्हणून शेजारच्या कदम वहिनींनी दिला. म्हणाल्या बघण्याच्या कार्यक्रमा दिवशी सईच्या गळ्यात घाला. आई, मी नाही घालणार हा हार. हे बघ, तुला माहिती आहे ना, मला सिंपल राहायला आवडतं. आणि हे असे एवढे दागिने घातले ना तर
मलाच असं अवघडल्यासारखं होतं. सई, तुला आता अशा दागिन्यांची सवय करून घ्यावी लागेल. तुझ्या सासरी तुला सोन्याने मढवतील. बापरे, नाही बाई नको. आणि आई, माणसं श्रीमंत असले म्हणून सतत दागिने घालून फिरतात असं नसतं. देवाण सर पण खूप साधे, म्हणजे त्यांना सुद्धा श्रीमंतपणाचं बडेजाव करायला अजिबात नाही आवडत. तुला कसं माहिती का एवढं सगळं? म्हणजे माहितीये, म्हणजे अगं मी त्यांच्याबद्दल वाचलंय ना, मॅगझिन्स मध्ये, पेपर मध्ये. म्हणजे त्यांच्याबद्दल बऱ्याच वेळा खूप काही लिहून येत असतं ना, त्यामुळे माहितीये मला. बरं बरं बरं, एक काम कर, तुझं सगळं आवरून झालं ना, मामीचे आशीर्वाद घे. मान्य आहे आतापर्यंत आपल्याशी जरा कडकपणेच वागली ती, पण तिचा मान तिला मिळायला हवा. अगं, तुझं लग्न ठरतंय म्हणल्यावर दोघी केवढ्या खुश झाल्या. म्हणजे मला तर असं वाटत होतं आता या स्थळाबद्दल कळल्यावर अंजली आणि वहिनी कसं काय बोलतील, कशा वागतील. पण देवाच्या कृपेनं खूप समजूतदारपणा दाखवला. हा अगं, अंजली तर मला मदत करत होती. तिलाही समज येते हळूहळू. सई, तुझं लग्न झाल्यावर तिचंही जुळलं पाहिजे. बरं, तुझं राहिलेलं आवरून घे, मी बाहेरचं बघते. एक, दोन, तीन, चार. अंजली, ए अंजली, 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 ए बाळे, ए उठ उठ उठ, डोळे उघड. काय झालं, काय झालं, काय? अंजली, अगं काय झालं बाई तुला? काय चाललंय? असे डोळे मिटून काय बसलीयस? काय झालं तुला? वेग लागलंय का? हा, डोकं ताळ्यावर आहे का तुझं? आधी नव्हतं, पण आता एकदम ताळ्यावर. मला माहितीये मी काय करते. कुठे काय करतेस तू? काहीच करत नाहीयेस. डोळे मिटून अशी शांत बसलीयस. काय संन्यास बिन्यास घेणार आहेस की काय? अगं, ते जहागीरदार आले आणि सईला सून बनवून निघून गेले तर काय करणार? खरोखर संन्यास घ्यायची वेळ येईल तुझ्यावर. मॉम, आता तर माझी चांगली वेळ सुरू होणार आहे. बघ तू. बघतेच आहे मी, बघतेच आहे तुझं काय चाललंय ते. वे माझी मुली, डोळे उघड, मूर्ख मुली. अगं, ती सई लग्न करून गेली ना तर रडत बसशील, सांगून ठेवते. मॉम मॉम मॉम, अगं किती काळजी करशील. नको इतका त्रास करून घेऊस, आणि मलाही इतका त्रास नको देऊस. मला जे करायचंय ते मी करेन, बघशील तू. पीस आउट. अगं ऐक ना, झालं, मिटले परत डोळे. या घरात मीच एकटी आहे जिचे डोळे सताड उघडे आहेत. ते बसलेत तिकडे हरिहरी करत, आणि आता ही अशी. अगं ए बाई,
देवांश सर जेव्हा घरी येतील आणि बघतील की त्यांची ज्या मुलीशी पत्रिका जुळली ती मुलगी मीच आहे, तेव्हा काय रिॲक्शन असतील त्यांच्या? मला त्यांचा चेहरा बघायचा आहे. ज्या मुलीला कधी त्यांनी पाहिलं नाही, जिचं नावही माहित नाहीये, अशा मुलीशी ते लग्न करायला तयार झाले, आणि तेही फक्त त्यांच्या घरातल्या लोकांवर विश्वास ठेवून. आजच्या काळात कुठे असतो असा मुलगा? यावरूनच समजते की त्यांचा त्यांच्या घरातल्या माणसांवर किती विश्वास आहे. फोन करू का त्यांना? जरा त्यांची गंमत करते. नाही, नको. आता ते त्यांच्या घरातल्या लोकांसोबत असतील आणि मोकळेपणाने त्यांना बोलताही नाही येणार. मेसेज करते. हाय, तिला बघायला चाललोय. ती काय ती? तिचं काहीतरी नाव असेल ना? नाव नाही माहिती मला, म्हणजे मी विचारलंच नाहीये. मग काय चालू आहे तुमच्या मनात? नर्वस आहात? थोडासा नर्वस आहे, पण मला माझी आयुष्यभराची बेस्ट फ्रेंड भेटणार आहे असा कॉन्फिडन्स पण वाटतोय मनातून. देवांश, देवांश, काय चाललंय तुझं? नथिंग. ते मीटिंग कॅन्सल केल्यात ना, सो त्या रिलेटेड जरा मेसेजेस येत होते. आज जरा तुला सांगितलं होतं ना मी, पुढचे काही दिवस तुझं लग्न हीच तुझी प्रायोरिटी असली पाहिजे, बाकी सगळी कामं नंतर. चला चल. मला नंतर भेटवाल ना तुमच्या विन मैत्रिणीला. ऑल द बेस्ट. आणि हो, आठवणीने नाव विचारून घ्या आणि मला सांगा.